जय हो. जय श्रीराम. सुदामाचे पोहे कोरडेची खाई सुदामाचे पोहे कोरडेची खाई सुदामाचे पोहे कोरडेची खाई सुदामाचे पोहे कोरडेची खाई जय हो. कोरड्याची काय सुदामाचे पोहे सुदामाचे पोहे कोरड्याची काय सुदामाचे पोहे सुदामाचे पोहे कोरडेची खाये मट मट पाये चोहीकडे. महाराज देव कोरडे पोहे खाऊ लागले. त्याला हळद नाही, मीठ नाही, तेल नाही, कांदा नाही, जिरी नाही. पोहे करायचं म्हटलं तरी शेंगदाणे सगळंच लागतं ना साहित्य. काहीच नाही महाराज. कोरडे पोहे खाऊ लागला. हे रुक्मिणीने ओळखलं. अरे म्हटलं याने जर एवढं सगळंच खाल्लं तर तो सगळ्या सकट द्यायला काय माग पुढं बघणार नाही. अहो म्हटलं काय झालं. अहो आम्हाला तरी काहीतरी द्या ना. आणि मग रुक्मिणीने भगवंताच्या हातातले पोहे काही घेतले आणि ते 8 जणीमध्ये वाटून घेतले. महाराज तेवढ्यामध्ये भगवान एवढे, कारण देवाचा स्वभाव आहे घेशी तेव्हा देशी ऐसा हससे उदार. देव तसा देत नाही. त्याला काहीतरी द्यावं लागतं. मग देवाला काय द्यावं लागतं, त्याचं नामस्मरण केलं म्हणजे देव प्रसन्न होतो. बरं महाराज या ठिकाणी आमच्या सुदामाची ते पोहे खाल्ले, देव प्रसन्न झाले आणि विश्वकर्माला सांगितलं माझी जशी सुवर्णाची ही जी द्वारका आहे ना, अशाच प्रकारची प्रतिकृती काय झाली पाहिजे, सुदाम नगरी झाली पाहिजे. आणि मला इकडून जाऊस तर जिथं छप्पर होतं तिथं महाल झाला. या ठिकाणी सामान्य फाटके तुटके कपडे होते, तिथे सुंदर असा वस्त्रभूषा आपल्या मुलांनी पाहिलं गेलं. मी चुकून तर दुसऱ्या शहरामध्ये तर आलो नाही ना. मला सुदाम जे विचार करतायत नाही, हीच भगवंतानी काय केले आहे, उठ बरं पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला गा. मला या कथेतून एवढं सांगायचं आहे की भगवान जे खरे भक्त आहेत ते देवाला काही मागत नाही. तुकोबराय सुद्धा मागत असताना देवाला काही मागत नाही. देवाला सांगतात फक्त मला एकच द्या, हेची दान दे गा देवा तुझा विसर न होवा. मला तुमचा विसर पडू देऊ नका. आता विसर पडू द्यायचा नाही म्हणजे काय करावं लागेल, गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी. याला बदलू नका याला. याची माझी सर्व कोणी सर्व कोणी सर्व कोणी याची माझी सर्व कोणी सर्व कोणी सर्व कोणी गुण गायीन आवडी गुण गुण गायीन आवडी. गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. गुण म्हणजे काय तर मला कीर्तन हे 3 प्रकार सांगितलेले आहेत बरं का. कीर्तनाचे किती प्रकार, 3 प्रकार. एक गुण कीर्तन, एक लीला कीर्तन आणि एक नामसंकीर्तन. हे की नाही. गुण कीर्तन म्हणजे
म्हणजे भगवंताचे जी गुणानुवाद झाले गेले महाराज, त्याच्या गुणांचं वर्णन करायचे. राम असा होता, कृष्ण असा होता, हे काय त्याचे गुण आहेत. ठीक आहे? हो, लीला कीर्तन, उद्याच्या कीर्तनामध्ये आपण भगवंताच्या काय पाहणार आहोत, लीला पाहणार आहे की नाही. हो, चरित्र ते उच्चारावी केले देवी गोकुळे, याला लीला कीर्तन म्हणतात. आणि तिसरं जे कीर्तन आहे ते संकीर्तन आहे. हो, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे शर्मांतरीशी, हे संकीर्तन आहे. गुणकीर्तन सगळ्यालाच येणार नाही, लीला कीर्तन सर्वांनाच येणार नाही. गुणकीर्तन गायचं म्हणजे काय, तर महाराज या ठिकाणी त्याला सगळं स्वर वगैरे ताल, हे कीर्तन, असं कीर्तन काय सगळ्यालाच येतं का, नाही. पण महाराज एक कीर्तन मात्र सगळ्यांना येतं, आणि ते कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन, हे की नाही. नामस्मरण करणं हे सगळ्यांना कीर्तन आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद माझे निखिल प्रबंध, माझे भक्त गाती येथे उदंड गाती, हे की नाही. महाराज भगवंताच्या नामाचं थोडा कमी करा. तर महाराज भगवंताच्या नामाचं स्मरण करणं हे काय आहे, कीर्तन आहे. पण बरेच झालं, आज आमचा 7वा नंबर आहे. 6 महाराजांनी सगळ्यांना सांगितलं असं, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. याच्या पुढे दुसरं काय सांगितलं का, हे करे हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. मग असं सगळे सांगत असतात, पण सांगत असताना मग श्रोते मोठे चतुर असतात. महाराज काय खरं महाराज लोकांचं, त्यांचं सांगायचं काय आहे, हो, धंदा का. आता धंदा, म्हणणाराचंही काही चुकत नाही, काहींनी धंदा केला. वास्तविक पाहता कीर्तन चांगलं होई अंग हरिरूप. पण महाराज या ठिकाणी व्यवहार ठरवू लागले गेले. कधी कधी तर तुमची काय सुपारी असते म्हणल्यावर माझं गरम डोकं होतं महाराज. हो, कारण हे फार कथा करून या द्रव्य घेती, कोण त्याची गती होईल नेनो, असं महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे घेऊ नये असं नाही, समाज देतोही, ते सारखं नका हे करू. तर महाराज, पण महाराज या ठिकाणी त्याला काही मर्यादा आहे, बरं का, आलं का लक्षात. आता तिकडं मी काही जात नाही, रामकृष्ण हरी पर्व काळावरती. तर महाराज या ठिकाणी असं सांगितलं जातं, नामसंकीर्तन आहे हे सगळ्यांना करता येतं. आलं का लक्षात, हे सांगायचं. महाराज लोकांचं काही म्हणतात ते धंदा आहे सांगायचा, व आम्हाला वेळ कुठे आहे. पण आता मला सांगा, प्रत्येकाला वेळ भरपूर असतो, पण माणसं त्याच्याकडे फक्त त्याला डायव्हर्शन ज्याला म्हणतो ना, ठीक नाही. जसं एखाद्याचं पोट फुगलं, लघवी होत नाही, मुतखडा झाला, मग त्याची ती नळी बाजूला काढून, ठीक आहे, ते बाजूला पिशवी वगैरे ठेवली जाते, ते डायव्हर्ट केलं जातं. किंवा बंधारा वगैरे टाकून ते पाणी, वाहून जाणारं पाणी काय केलं जातं, अडवलं जातं. आणि तेच पाणी सुजलाम सुफलाम भूमी, अगदी चुंडीची हाळगावची लांब लांब पाईपलाईनी जातात, हे की नाही. हे जसं आहे तसं परमार्थामध्ये प्रपंच करत असताना महाराज फक्त आपल्याला वेळ इकडं लावायचा आहे, इकडचा वेळ इकडं लावायचा. हे कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रमा. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रमा. कामामध्ये काय राम नाम जाईल भवश्रम. कामामध्ये काय काम नाम म्हणा, राम राम जाईल भवश्रम. हे कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रमा. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रमा. हे कामामध्ये काम काही म्हणा, राम 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 जाईल भवश्रम. कामामध्ये काही काम म्हणा, राम 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 जाईल भवश्रम. सुख होईला, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रमा. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रमा. हे कामामध्ये काम काही म्हणा, राम 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 जाईल भवश्रमा. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रमा. वा. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम. दुःखाचे, हे की नाही, सुख होईल दुःखाचे. मला जे दुःख आहे त्याचं सुखामध्ये रूपांतर होईल. पण कामामध्ये भगवंताचं काय करायचं, नामस्मरण करायचं. उदाहरणार्थ महिला वर्ग आहे, सकाळी उठल्यावर हातामध्ये महाराज आपण झाडायचं काम करतात का नाही, हे की नाही. हो, सकाळी उठोनी या किरवारे, झाडोनी अंगण,
करी स्वच्छ सारे सडा टाकून या रांगोळी ती रेखटावी जनी कौतुके अशी ती पहावी. हो, प्रभात फेरी दिंडी झाली ना, मग दारामध्ये आपण काय करतो, रांगोळ्या टाकतो. बरं, जेव्हा आम्ही हातामध्ये लक्ष्मी झाडू घेतो ना, हो, त्याला लक्ष्मी म्हटलं पाहिजे, झाडू म्हटलं पाहिजे, त्याच्या खाली नाही म्हटलं पाहिजे. बरं, करायचं काय काय महिला तर कुठे ग किरसुनी, मला दिसनाच सुनाला विचारते, किरसुनी नाही बरं का. तिला म्हटलं पाहिजे लक्ष्मी. दीपावळीला आपण तिची पूजा करतो ना महाराज, लेक तर खाली जर आलं गेलं तर फक्त झाडू पर्यंत म्हणा. आलं का लक्षात? हो, हो, ते त्या लक्ष्मीने झाडून करायचं, सडा समर्जन करायच्या, रांगोळ्या टाकायच्या. हो, पण हे करत असताना महाराज, ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता हाताला काम आहे का तोंडाला काम आहे, बोला तुम्ही. काम हाताला आहे ना, तोंडाला काही काम नसतं, पण तोंडाने राम राम म्हणायला काय हरकत आहे, हे की नाही. आता महाराज झाडायचं झालं, त्याच्यानंतर महाराज या ठिकाणी मग दुसरा कार्यक्रम असतो. अगदी काही मी हे का सांगतो लक्षात घ्या, मी अगोदर एक शब्द वापरला गेला. लोक म्हणतात की महाराज यांना सांगायचं ते त्यांचं कामच आहे, पण आम्हाला वेळ नाही. वेळ आहे का नाही हे दाखवण्याकरता सांगतोय. आलं लक्षात. आता स्नान करताना डोक्यावर तांब्या घेतल्या बरोबर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, आंघोळ चालली बरं का, श्रीराम जय राम जय जय राम, साबण लावले, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हो, कपडे बदलून अगदी विंचरणं सगळं होऊस तर तोंडाला काही काम आहे का, हाताला काम आहे का तोंडाला. तोंडाला काहीच काम नाही ना. मला त्यावेळेस नामस्मरण करायचे, कपडे बदलायचे, तुळशीला पाणी घालायचं, महादेवाला पाणी घालायचं, त्याच्यानंतर महाराज पतीचं दर्शन घ्यायचं. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. जमलं तर करा बरं का, आताच्या युगात सांगणं अवघड आहे. हो, पुन्हा महाराज या ठिकाणी एवढं झाल्यानंतर अगदी स्वयंपाकाला बसलं गेलं. श्रीराम जय राम जय जय राम, कणिक मळायचं काम सुरू झालं. काही काम आहे का तोंडाला, नामस्मरण करायचं. आता या वर्गाचं झालं. तुम्ही म्हणाल महाराज ढवळे महाराज आमचं काहीच सांगितलं नाही. अरे आपण गाईचे शेतकरी आहोत, व्यावसायिक आहोत. अगदी गाईची झालवट करताना सुद्धा, अगदी शेण भरताना सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. अगदी खिटली घेऊन अगदी डेअरीपर्यंत जाऊस तर सुद्धा हे का नाही, स्नान करताना वेळ पुष्कळ आहे, पण आपण महाराज वेळेचा सदुपयोग करत नाही. महाराज ओ टाइम इज द मनी. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर स्वामी विवेकानंदाचं वाक्य आहे, वेळ व्यर्थ लावू नका. ज्याला संसार करायचा आहे त्याने कणाचा विचार केला पाहिजे, आणि ज्याला ईश्वर प्राप्ती करायची आहे त्याने क्षण सांभाळला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. चला महाराज, आपण वेळ नाही म्हणतो, काही दुसरा वर्ग असा आहे की महाराज आताच काय या ठिकाणी पार पुढे वय झाल्यावर मुलं नातवंड परतोंड झाल्यावर मग आम्ही पंढरपूरची वारी करू, नामस्मरण करू. पण महाराज क्षणभंगुर नाही भरवसा, वारेचा बध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल माझा, पुढे हुशार थोर आहे वळसा. राम राम स्मरारे, राम राम स्मरारे. जव हे सकाळ सीत आहे, हात चालवया पाय, तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रे दाय चुकू नको. महाराज संत आहे, जोपर्यंत शरीर चांगलं आहे ना तोपर्यंत परमार्थ करता येतो. शरीर क्षीण झाल्यावर हे काय, नाक डोळे गळू लागले, सर्व करती हाडहाड, मग त्याला जवळची माणसं सुद्धा बरं बघत नाही. हो, बायको सुद्धा म्हणते, बाईल म्हणे खरं, मरता तरी बरे, नाशिले हे घरे थुंकून या. अवघड आहे, म्हणून आहे तो वेळ परमार्थामध्ये लावला पाहिजे. पण काय काय म्हणतात, अहो या ठिकाणी मग आम्ही काय प्रपंच सोडायचा का. प्रपंच सोडायची गरज नाही. जसं 60-70 वर्षाची माणसं हातामध्ये काठी घेतात, आता काठीवाली म्हातारे दिसतच नाहीत, फेट्यावाले एखादं कुठेतरी असतं, हे की नाही, खाळगावचे विनेकरी आहे तिथं. तर महाराज या ठिकाणी काठी जी असते ना, तर ती शोभा म्हणून आहे का आधारा करता आहे.
का एखाद्या समजा तरुणाने हातामध्ये काठी घेतली आणि माझा सेल्फी काढा असं कोणी म्हणेल का? मी कसा दिसतो असं म्हणून नाही. मला ती काठी जी आहे त्या म्हाताऱ्याच्या त्या आजोबाच्या कशा करता आहे? आधारा करता. तसं महाराज प्रपंच या ठिकाणी आधारापुरता गरजेपुरता केला पाहिजे आणि परमार्थ हे केवळ माणसाच्या जीवनाचं काय आहे? साध्य आहे. काय आहे? साध्य आहे. पण आता याच्या उलट महाराज लोकांनी परमार्थ हे साधन ठरवलं आणि पैसा हे काय ठरवलं? साध्य ठरवलं गेलं. आता मला पुन्हा आणखी तिकडं जायचं नाही. महाराज असं सांगतात की भगवंताचं गुणानुवाद गाण्याकरता आपल्याकडे काय आहे? पुष्कळ वेळ आहे. मग भगवंताचं नाव घेतलं पाहिजे की नाही? घेतलं पाहिजे. आपली वेळ होत आलेली आहे. एकदा टाळी वाजून जोरात भजन करा. बरोबर 11ला 2 मिनिटं कमी असताना कीर्तन सुटेल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई. कुंडलिका वरदा हरी विठोल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, अहिल्या माता की, पुण्यश्लोक अहिल्या माता की. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा. विठोबा विठोबा. दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. आमच्या तुकोबरायांनी मागत असताना अभंगाचे 2 चरण चिंतन आपण मांडलं गेलं. धावत्या वेगामध्ये आपण 2 चरण पाहूया. महाराज सांगतात, भगवान तुमचा मला विसर पडू देऊ नका. तुमचं गुणानुवाद मी प्रेमाने आवडीने गाईल. कसं गाईल? आवडी शब्द आलेला आहे. नाथ बाबा सुद्धा ते सांगतायत, आवडीने भावे ठीक आहे. हरे नाम घेसी आम्ही घेतो, पण त्याच्यात आवड आमची नसते ठीक आहे. सवडीने अहो चला ना कीर्तनाला. पर्व काळावरती संक्रांतीच्या मुहूर्तावरती महाराज एवढा मोठा नाम सप्ताह आहे. अहो आलो असतो, पण वेळच नाही, आम्हाला सवडच नाही असं म्हणतो हे की नाही. आमचा परमार्थ सवडीचा आहे का आवडीचा आहे? कशाचा आहे? आवडीचा म्हणतो. तुमचा असेल सगळ्याचाच नाही बरं का. आहे सवड म्हणून हो दिवसा बोलवा बरं एवढी लोक येत आहेत का? नाही, काम धंदा करून संध्याकाळी थोडीशी विश्रांती असते म्हणून येत आहेत की नाही. म्हणून आपला परमार्थ हा कसा आहे तर सवडीचा आहे. पण नाथांनी नवे नवे तुकोबरायांनी सांगितलं आवडीने शब्द, आवड हा शब्द घातला गेला. त्याच्या खाली आपल्याला काय करायची आहे? अंडरलाईन करायची आहे. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. अशा प्रकारे आवडीने गुणगान गाईल म्हटल्यानंतर आणखी हे नामस्मरणच करणार. काय करणार? नामस्मरणच करणार. आणि नामस्मरण जास्त जसं होईल तसं महाराज भक्तीचं ऋण देवाच्या डोक्यावर वाढेल है की नाही. याला काय म्हणायचं? चतुर मागणारे. तेव्हा स्वतः पांडुरंग परमात्मा बोलू लागले तुकोबरायांना की महाराज असं वाटतं की तुम्ही लौकिकातलं काहीतरी मागा ना. पैसे पाहिजे हे की नाही, एखादं पाकिट पाहिजे. या ठिकाणी प्रपंचाकरता काही अर्थ विवंचन असते, काही ना काही मागा. तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा,
गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. न लगे शब्दाने पुढच्या गोष्टी नको आहेत. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये व्यावृत्ती हा शब्द येतो. त्यांनी त्याचा निषेध शब्द येतो बरं का. काय न लगे तर महाराज या ठिकाणी मला मुक्ती न लगे. न लगे मुक्ती धन संपदा या 3 गोष्टीचा निषेध केला. आता तुम्ही म्हणाल हे जे सगळा नामसप्ताह सोहळा हे कशा करता चाललेला आहे. मुक्त होण्याकरता चाललेलं नाही. ठीक आहे ना. रोज आम्ही हरिपाठ म्हणताना सुद्धा तिने मुक्तीचारी साधिल्या. ठीक आहे ना. देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तीचारी साधिल्या. ठीक आहे. केव्हा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. 4 मुक्ती देवाचं नाव घेतल्यानंतर प्राप्त होतात. लक्षात. 4 मुक्ती कोण आहेत लक्षात. पहिली मुक्ती आहे सलोकता, दुसरी आहे समीपता, तिसरी आहे स्वरूपता आणि चौथी आहे सायुज्यता. सलोक, सामीप, स्वरूप आणि सायुज्य अशा 4 मुक्ती आहेत. याच्यावरती चिंतन करायला आपल्याकडे महाराज वेळ नाही. सलोक म्हणजे देवाच्या लोकांतराला प्राप्त होणं लक्षात. त्याला सलोक म्हणतात. समीप म्हणजे देवाच्या जवळ राहायला भेटणं याला समीप म्हणतात. स्वरूप म्हणजे देवाच्या रूपासारखं रूप प्राप्त होणं याला स्वरूप म्हणतात. आणि सायुज्य नाम मोक्ष. पण महाराज या ठिकाणी मोक्षाचा सुद्धा 4 मुक्तीचा सुद्धा महाराजांनी काय सांगितला निषेध केला गेला. न लगे मुक्ती सुद्धा नको आहे. मग पुढे मुक्ती नको काही नको. मग हे भजन कशा करता चाललंय तर महाराज भजन हे आनंदा करता आहे. कशा करता आहे आनंदा करता झालं पाहिजे बरं का. आणि भजनाने आनंद आला पाहिजे, समाधान झालं पाहिजे. खरं याच्या करता भजन आहे. कशा करता आनंदा करता आणि समाधाना करता. महाराज या ठिकाणी मग हे झालं लौकिकातलं. पण महाराज हा प्रपंच चालण्याकरता वित्त तर लागतं ना, धन तर लागतं ना. पण महाराज ते सांगतात ते नांगोर धरताना कसं सगळं त्याला बैल ते बघावं लागतात तसं ते सगळं पाहावं लागतं बरं का. पक्वाजे तर महाराज असं सांगतात की मागं बोलायला तिकडं बघावं लागतं, त्याला म्हणावं लागतं थांब, पुढं बी सगळं लक्ष द्यावं लागतं. याला अष्टावधानी म्हणतात बरं का. तेव्हा महाराज असं सांगतात न लगे मुक्ती धन संपदा. पैशाशिवाय जीवनामध्ये काही चालू शकत नाही. बरोबर आहे ना शास्त्री. पैसा तेरे तीर नाम, पैसा परशा परशु परसराम. हे की नाही. ज्याच्याकडे पैसा नाही ना त्याला म्हणते अरे परशा येतो का उद्याच्याला ऊस तोडायला. तो म्हणतो सवडच नाही राव आलो असतो. मग ज्याच्याकडे जरा दुसऱ्याच्या इकडं जायचं नाही आपल्याकडं भरपूर मीडियम पद्धती असते. मग कसं काय चाललंय परशु बरं आहे का. तो म्हणतो बरं आहे. आणि ज्याच्याकडे भरपूर असतं त्याला राम राम परशुराम. त्याला परशुराम नाव एकच नाव आहे पण त्या नावामध्ये बदल कसा आहे. परशा परशु परसराम. हा कशाचा महिमा आहे पैशाचा आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. महाराज पैशाला किंमत आहे. पैशाला दुसरा शब्द आहे अर्थ. है की नाही. काय नाव आहे अर्थ. ज्याच्या जवळ अर्थ आहे त्याच्या जीवनाला सुद्धा काय आहे अर्थ आहे. त्याच्या जगण्याला सुद्धा अर्थ आहे. आणि महाराज ज्याच्या जवळ अर्थच नाही त्याला सगळे त्याला काय हाड म्हणतात. त्याची पत्नी सुद्धा ऐकत नाहीत, घरातलं सुद्धा ऐकत नाहीत. जोपर्यंत अण्णा जो आणून देत असतो ना, किराणा आणून देतो, कपडे आणून देतो, जे मागितलं ते देतो, जोपर्यंत अण्णा आणत असतो तोपर्यंत अण्णा. आणि आणायचं संपलं म्हणजे अण्णाची रवानगी या ठिकाणी घराच्या बांगल्याच्या बाहेर असते की नाही. म्हणून पैशाला काय आहे मोठी किंमत आहे. आणि त्याच्याही पुढे महाराज या ठिकाणी पैशाला 4 पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ समजलेला आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. 4 पुरुषार्थापैकी पैशाला दुसरा पुरुषार्थ समजलेला आहे. आता मग पैसा असावा पण
कसा असावा जोडून या धन उत्तम व्यवहार जोडनिया धन उत्तम जोडनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच उदास विचारे वेच जोडनिया धन उत्तम व्यवहारे उत्तम व्यवहारे जोडनिया धन उत्तम व्यवहारे उत्तम व्यवहारे जोडनिया धन उत्तम व्यवहारे उत्तम व्यवहारे जोडनिया धन उत्तम व्यवहारे उत्तम व्यवहार